आता हे सुद्धा काम त्यांनी केलं का? तुमच्यावरती आरोप केला की करोना काळात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला असा आरोप केला जातो. तुमच्या युतीला सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात की कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे, हा प्रीती संगम नाही, हा भीती संगम आहे, असे दोन आरोप. म्हणजे करप्शनचे तुमच्यावरती वारंवार महापालिकेतले आरोप लागतात. करोना काळातलं जे तुम्ही सांगतायत करोना काळात कुठला भ्रष्टाचार झाला हे त्यांचं मला सांगा ना. ज्या प्रकारचे त्यांनी आपण जी हो, पण जशी प्रेतं गंगेमध्ये त्यांनी सोडून दिली होती मृतदेह बेवारसपणाने, त्याच गंगेमध्ये कुंभमेळा करून मोदींनी त्यांची पापं धुवायला डुबकी मारली होती. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप झाले, सिद्ध काहीच करू शकले नाहीत. तसं पाहिलं तर मग 70,000 कोटीचा घोटाळा केलेल्या अजित पवार त्यांच्या मांडीला लावून बसलेत. मग ही युती कसली आहे? हां, इक्बाल मिरचीबरोबरती धंदा करणारा प्रफुल्ल पटेल यांना चालतो, त्याच्या हस्ते पंतप्रधान, म्हणजे हा महाराजांचा अपमान आहे. महाराजांचा जिरेटोपला प्रफुल्ल पटेल इक्बाल मिरचीच्या पार्टनर किंवा काय त्यांनीच केलेला आरोप, मी नाही. त्याच्या हस्ते तो महाराजांचा टोप मोदींच्या डोक्यावर घालणं महाराजांचा अपमान आहे. पण तो तुम्हाला चालतो. आदर्श घोटाळ्यात त्या अशोक चव्हाण चालतात. दाऊदचा साथीदार म्हणून नवाब मलिकवरती आरोप केलेले नवाब मलिक चालतात. साधू हत्याकांडातला तो पालघरचा माणूस चालतो. पण यातले अर्धे लोक तुमच्यासोबत पण होते ना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये. होते, पण मग तुम्ही का घेतलेत? मग उलट आता मी असं म्हणतो की तुम्ही इतर पक्ष भ्रष्टाचार मुक्त केले, कारण सगळे भ्रष्टाचारी तुम्ही घेतले. ते भ्रष्टाचारी होते ना, मग का घेतलेत त्यांना? आणि पालिकेच्या करोनाच्या काळामध्ये जे आमच्या सोबत होते तेच मंत्री नगरविकास खात्याचे तेव्हाही होते, आत्ताही आहेत. त्याच्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपात दाखवा ना कुठे काय. पण आम्ही केलेली कामं, साधी गोष्ट आहे, ह्याच्यात सगळी कामं दिलेली आहेत. आणि मुद्दामून सांगतो की जिजामाता उद्यानामध्ये जे नूतनीकरण आम्ही केलं, त्याच्यानंतर पर्यटकांची संख्या बघा किती वाढली. तिथे लोक तिकीट काढून पेंग्विन बघायला येतात. आणि यांना सभेसाठी पैसे देऊन माणसं बोलवायला लागतात. मग यांना फुकट बघायला सुद्धा लोक येत नाहीत, जी लोक तिकीट काढून पेंग्विन बघायला जातात ती. मग एवढी यांची पातळी घसरलेली आहे की लोक फुकटात सुद्धा तुम्हाला कोणी बघायला येत नाही.